की त्यांनी या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। सन्मान्य श्री किशोर वदे साहेब मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान करत आहेत। यानंतर आगरी सेनेमध्ये अगदी सचोटीने सहभाग घेणारे युवकांना आदर्श निर्माण करणारे आत्मारामजी पाटील साहेब या ठिकाणी तसेच उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी यांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। समाजाचे माजी कार्याध्यक्ष माणिक तसेच आगरी समाजाचे माजी कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री माणिक सोमारेजी धरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्मान्य श्री तुषार केडी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। आगरी समाजाचे माजी कार्याध्यक्ष माणिक जी सोमारा धरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान सन्माननीय श्री तुषारजी केडी साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। मायेची शाल व प्रेमाचा गुच्छ प्रदान करण्यात येत आहे। यथोचित सन्मान या ठिकाणी माणिकजी धरत साहेबांचा होत आहे। धन्यवाद साहेब। अक्षरातून निघतात त्या भावना, भावनेतून वाहत ते प्रेम आणि प्रेमातून निर्माण होतं ते जीवन आणि जीवन आनंदित करणं म्हणजेच ह्या मंचावर विराजित प्रेमळ व्यक्तींच्या सहवासात असणं। असे एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे पालनजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संजय भरत यांना विनंती करतो की आपण क्रिकेट रसिक पालनजी बाबा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आगरी सेना उपाध्यक्ष सन्माननीय श्री कैलासजी पाटील आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुनश्च एकदा कमिटीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। आत्मारामजी पाटील साहेब आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद। तसेच उपस्थित मंचावरील सर्व विराजित मान्यवर पदाधिकारी यांचे मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते। इथे रजा घेते आणि यापुढील सूत्र मी समालोचक सन्माननीय प्रमोद शेडगे यांच्याकडे सुपूर्द करतोय। हॅलो चेक 4 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 या धावसंख्येवर पाहायला मिळते। वेद 11 टेंबोडी या संघाची स्थिती आपण पाहू शकाल। 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालेला आहे। आदरणीय सन्माननीय दयानंद वजे साहेब डीडीएसचे जे आपण पाहतोय मोटर्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचे टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात। खूप खूप धन्यवाद। तर 4 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या वेद 11 टेंबोडी या संघाची आपण पाहू शकाल ते 54 धावा। शुभम पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम सफाळे मैत्री सफाळे आणि तसेच जर आपण पाहिलं तर एनसीसी सफाळे या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळते। तर एका एंडने दर्शन आतापर्यंत परिपूर्ण तग लावून राहण्याचा प्रयत्न करतो आणि धावा त्याच्या ऑटोमॅटिक इट सेल्फ येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आलेल्या सर्व अग्री बांधवांचे पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटच्या नंदनवनामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। आयोजकांच्या वतीने तमाम आमचे सुज्ञ क्रीडा समीक्षक या ठिकाणी जाणकार असे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे सुद्धा मनपूर्वक मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करीत आहोत। बाजूला करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद हु इज दॅट मात्र या ठिकाणी अपील जरूर केली गेली होती परंतु अपील फेटाळून लावली सतीजी कुरूप यांच्या माध्यमातून आपण पाहतो लेग बाईच्या स्वरूपात एक धाव सांघिक या ठिकाणी इन्क्लूड केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 55 धावा। या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थिक सहाय्य अग्री प्रीमियर लीग 2020 मध्ये
जे आर्थिक सहाय्य केले माणिक जी सोमाऱ्या घोरत आगरी समाज कोषाध्यक्ष यांच्याकडून 2000 रुपयाची आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतात. प्रमोदजी आपणास मी थोडा विलंब या ठिकाणी सन्मान्य श्री बबनजी वझे संचालक आगरी समाजाचे जे संचालक आहेत साखरे येथील रहिवासी बबनजी वझे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पारगाव गटाध्यक्ष सन्मान्य श्री बबनजी वझे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री नरसिंहभाऊ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचा सन्मान मायेची शाल आणि प्रेमाचा गुच्छ देऊन सन्मानित करावं. आगरी प्रीमियम लीगचे सल्लागार तसेच ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री नरसिंहभाऊ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मान्य श्री बबनजी वझे कार्याध्यक्ष पारगाव गट यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या मान्यवरांचं स्वागत करायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात मान्यवरांसाठी. मायेची शाल आणि प्रेमाचा गुच्छ प्रदान करतायत नरसिंहभाऊ पाटील साहेब. धन्यवाद सर. यापुढे जाऊया आपण समालोचकांकडे. धन्यवाद. धन्यवाद परेश कोडे सर. यावेळेला खोलवर चेंडू होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडू योगेश पाटील मात्र चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी खेळपट्टीवर एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर वेद 11 टेंबोडी या संघाचे 62 रन 62 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार सन्मान्य श्री विश्वनाथ कुडे साहेब उपस्थित आहेत. आपले सुद्धा या ठिकाणी आगरी प्रीमियर लीग तर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचा आहे. प्लेइंग 11ची लिस्ट आपण घेऊन जावा आणि प्लेइंग 11 फिलअप यावेळेला फिलअप करून आपण सबमिट करायचे. प्रथम चेंडूचा टप्पा. पंचांकडे दाद मागू नका. एक मोठी स्पर्धा आपण खेळतात. एक चांगले खेळाडू आहेत उत्तम दर्जाचे प्रफुल्ल पाटील पीपी या नावाने ओळखले जातात. मॅन फ्रॉम उमरोळी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 62 रन 62 धावा. यानंतर होणारा सामना शिवतेज फायटर्स पारगाव वर्सेस आयुष शत्रुशृंगी सरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधार याच्यात यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. तर गॅप मधून चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. लेग बायच्या स्वरूपात शरीराचा वेध घेत एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीवर समाधान व्यक्त होत असताना वेद 11 टेंबोडा हा संघ जाऊन पोहोचतो 63 या धावसंख्येवर. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. व्यासपीठावर या ठिकाणी खासदार आदरणीय सन्माननीय बळीरामजी जाधव साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर सदानंदजी पाटील साहेब आपण पाहतोय. तदनंतर कल्याणी तारे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. रमाताई किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. पंकजदादा पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शरद तारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतंच ज्यांचं आगमन झालं बबनजी वझे साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या मुख्य मंचावर या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांची ओळख विशालजी पाटील, किशोरजी वझे, जयवंत पाटील, प्रकाशजी पाटील, तुषार किनी, योगेश तोरे, देवानंद वझे साहेब. चला नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. तसेच भगवान पाटील शिवतेज फायटर्स पारगाव वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार. कारण मॅच समाप्त झाल्यानंतर जो इंटरव्ह्यू साठी आमच्याकडे वेळ आहे तो मात्र तुम्ही 7 ते 8 मिनिटात आपला टॉस झाला पाहिजे. लक्षात घ्यायचंय. 5 षटक झालेले आहेत. चला या दोन्ही संघाचे कर्णधार या शिवतेज फायटर्स पारगाव वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार याचे आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं प्लीज. आजच्या दिवसात आदित्य राऊत हे सुद्धा तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात. यंग अंपायर आहेत आणि या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे साथी समालोचक मनोजी पाटील बाहुडोली ते 7 दिवस आम्हाला सुरेख साथ देणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम अथक परिश्रम अथक मेहनत या स्पर्धेला घेतलेले आहे. दीपेश कुडू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. प्रदीपजी पाटील धन्यवाद. पंकजदादा पाटील आपण अमूल्य वेळ या ठिकाणी खरोखरच देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या मुख्य मंचावर सर्व मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल.
आजचा पहिला दिवस आहे आग्री प्रीमियर लीग पर्व तिसरे या स्पर्धेचं आपण हाताळतोय आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट बांधवांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 63 धावा 64 धावांचं लक्ष. चला दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आपण टॉस कडे जाऊया. हॅलो, पुन्हा आपण मान्यवरांच्या सत्कार समारंभाकडे वळतो. या ठिकाणी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक तसेच नंदनवन रिसॉर्टचे मालक सन्माननीय श्री किरणजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रकाशजी पाटील यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री किरणजी तरे साहेबांचा या ठिकाणी शाल व गुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा. ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक तसेच नंदनवन रिसॉर्टचे मालक सन्माननीय श्री किरणजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण शाल व गुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा. तसेच प्रथम खासदार माननीय बलरामजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अगदी अमूल्य असा वेळ आपण या आमच्या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. टॉस बॉक्स कडे जात आहेत. सॉरी, अगदी या पुढील सामन्याचं नाणेफेक सन्माननीय श्री बलरामजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सन्माननीय श्री विलासजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विलास वसंत घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. थँक्यू सो मच. या आपण दोन संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित किनी एका साईडला आपण पाहू शकाल क्षितिज फायटर्स पारगाव संघाचे कर्णधार, तर एका साईडला आपण पाहतोय तन्मय त्या ठिकाणी उपस्थित, आशिष या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण टॉस करणार आहोत. बळीरामजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जातोय. या ठिकाणी विलासजी घरत साहेब यांचा यथोचित सन्मान होतो. सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो. वळूया आपण प्रमोदजी शेडगे सरांकडे. तर काट म्हणून रोहित किनी यांच्या मुखातून आलं. येस, इट इज अ ट्रेल. धन्यवाद खासदार साहेब. मी बळीरामजी जाधव साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. पंकजदादा पाटील तसेच शरदजी तरे साहेब यांना विनंती करेन. रोहित या ठिकाणी आपण आसनस्थान व्हायचं, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं साहेब. रोहित, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. टॉस जिंकलेला आहे, काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपलं? फील्ड असेल. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघावर कितपर्यंत दबाव आणण्याचा तुमचा माणूस असेल? एक माइंडसेट असेल टोटल 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 60च्या आतमध्ये. त्यासाठी तुमचे 4 गोलंदाज, प्रमुख अस्त्र असे 4 गोलंदाज कोण असतील? स्वतः आहे, विश्वास आहे, प्रमोद आहे आणि जयेश. गेल्या वर्षात तू बेस्ट बॉलर राहिला होता, या वर्षात तुझी कामगिरी चांगली असेल. नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच या स्पर्धेविषयी काय म्हणशील? तू सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाची भूमिका निभावलेली आहे. ही स्पर्धा पाहताना आणि हाताळताना कसं वाटतं? आनंद कसा होतो? नाही, नक्कीच आनंद होतोय कारण आमच्या स्वतःच्या गटामध्ये ही स्पर्धा आहे, त्याच्यासाठी आम्ही मेहनतसुद्धा घेतलेली आहे सर्वांनी. बस आणखी काय बोलणार नाही. आणि नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामधील असा कोणता फेवरेट खेळाडू आहे, आदर्श तू त्याला मानतो? मी सध्या आदर्श तरी माझा सचिन तेंडुलकरच आहे, पण ऑल खेळाडू बेस्ट. धन्यवाद रोहित किनी. तर आशिष तुमच्याकडे वळतोय. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फिल्डिंगच घेतली असती, कारण की विकेट पण फास्ट आहे आणि बॉल बॅटवर परफेक्ट येतो आहे. तर 6 पण थोडी जवळच वाटते, तर ऑब्व्हियसली चेस करायचा प्रयत्न केला असता आम्ही. नक्कीच. आता मात्र फलंदाजी करायची आहे, तर फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये माइंडसेट टोटल काय असेल आपली? मिनिमम 70च्या अबाव रन्स पाहिजेतच, कारण की विकेट फास्ट असून 6 पण जवळ आहे आणि प्रतिस्पर्धांमध्ये काय म्हणतात त्याला, एक चांगले खेळाडू सगळे चांगलेच आहे, स्टार कास्ट आहे. नक्कीच. टेंबोडे पारगाव आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय चांदीप सेंटर आहे. आणि ही स्पर्धा मैदान कसं वाटतं एकंदरीत, या स्पर्धेविषयी मनोगत कसं व्यक्त करशील? एक आगरी म्हणून मला आता प्राऊड वाटतंय, कारण की हे एवढं चांगलं नियोजन बघून एक आनंद वाटतंय की एक आगरी म्हणून मी जन्माला आलोय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या उद्या आयोजकांसाठी, जी मात्र मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आशिष, असा कोणता फेवरेट शॉट आहे? कारण एक ॲज अ बॅट्समन म्हणून तू पाहिला जातो, असा कोणता फेवरेट शॉट आहे?
कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे, कव्हर ड्राईव्ह. धन्यवाद. तर न्यूज अशी आहे, टॉस बॉक्स मधून आपण पाहतोय की क्षितिज फायटर्स पारगाव ऑन द टॉस अँड डिसाइड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मनोज घाटी. हॅलो, धन्यवाद प्रमोद. या ठिकाणी आनंदजी साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम वेलकम. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय आनंदजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच विलासजी पाटील साहेब, काशीनाथ कुडी साहेब आणि देवानंदजी साहेब, आपणास सुद्धा मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. विजयजी पाटील साहेब, दयानंद भरत साहेब आणि काशीनाथ कुडी साहेब, आपणास सुद्धा मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय श्री आनंदजी बुधाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनिर्वाचित वसई पंचायत समितीचे सदस्य मान्य श्री आनंदजी बुधाजी पाटील. वेलकम वेलकम सर, वेलकम. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. धावांची गती स्कोरबोर्डवर 9 धावा. उमेशजी घरात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम उमेशजी घरात. धन्यवाद प्रमोदजी. यानंतर पुन्हा आपण एकदा स्वागत समारंभाकडे वळतो. आगरी समाजाचे भूषण स्वर्गीय मधुकर विराजी घरत साहेब यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री किशोरजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय श्री किशोरजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नरेशजी किनी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते किशोरजी घरत साहेबांना सन्मानित करावं. ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय श्री किशोरजी घरत साहेब यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ व मायेची शाल देऊन यथोचित सन्मान होते. सन्मान करतायत नरेशजी केनी. त्याचबरोबर धन्यवाद साहेब. त्याचबरोबर बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिरचे संचालक सन्माननीय श्री हरेश्वर वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा नरेश किनी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय श्री हरेश्वरजी वजे संचालक बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिर चांदीप यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. रुपेशजी पाटील साखरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते एक यशस्वी उद्योजक सन्माननीय श्री धनंजय किनी साहेबांचा यथोचित सन्मान करावा. रुपेशजी पाटील ज्यांच्या संकल्पनेतून आग्री प्रीमियर लीग ही साक्षात अवतरली आहे असे रुपेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते धनंजय किनी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. त्याचबरोबर टोकरे खैरपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय श्री अशोकजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोरजी किनी साहेबांना विनंती करतो की आपण अशोक किनी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. किशोरजी किनी साहेब यांचा यथोचित सन्मान करतायत. अशोक किनी साहेब यांचा यथोचित सन्मान करतायत किशोर किनी साहेब. साखरेगावचे त्यांच्याकडून गावचे पोलीस चिरंजीव आनंद पंचायत समिती. वसई पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य पंचायत समिती सदस्य सन्माननीय आनंदजी बुधाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आग्री प्रीमियर लीगचे खजिनदार सन्माननीय श्री योगेशजी तरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. योगेशजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री आनंदजी बुधाजी पाटील पंचायत समिती वसईचे सदस्य यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. वेलकम सर, वेलकम वेलकम. अगदी मैत्रीपूर्ण संबंध ज्यांच्यामध्ये आहेत असे हे उत्कृष्ट मैत्री असणार संबंध असणारी जोडी. धन्यवाद साहेब. यानंतर शिवणसाई गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री
रमेशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोर किनी साहेबांना विनंती करतो की आपण शिवणसाई गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेशजी किनी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. प्रेमाचा गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतायत. किशोरजी किनी साहेब सन्मानित करतायत. शिवणसाई गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते रमेशजी किनी साहेब. त्याचबरोबर सरचिटणीस नाना गुरुजी बाडोली गावचे रहिवासी आपण आलात. थँक्यू सो मच. आपणास मी मंचावरती विराजित होण्याची विनंती करतो. त्याचबरोबर भामटपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्री सुनीलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय गरज साहेबांना विनंती करतो की आपण सुनीलजी किनी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सुनीलजी किनी साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी 12 चेंडू 41 धावांची गरज. संजयजी भरत साहेब या ठिकाणी सत्कार मूर्ती आहे. धावांची गरज आहे. जे या ठिकाणी सत्कार मूर्ती आहेत ही आपल्या समाजातील एक रत्न आहेत. हे रत्न म्हणून आपण या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. यानंतर बाडोली गावचे नाना गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थ खातं ज्यांनी आगे समाजाचं अर्थ खातं यशस्वीपणे सांभाळतात असे नाना गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोर वजे साहेबांना विनंती करतो की आपण नाना गुरुजी यांचा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन यथोचित सन्मान करावा. मायेची शाल आणि प्रेमाचा गुच्छ देऊन या ठिकाणी नाना गुरुजी यांचा यथोचित सन्मान करतायत किशोरजी वजे साहेब. प्रदीप पाटील सफाळे काय त्यांचं काय आहे ते आगरी समाजाचे संचालक आगरी समाजाचे संचालक प्रदीपजी पाटील सफाळे यांचा यथोचित सन्मान भगवानजी पाटील साहेब यांनी करावा असे मी आपणास विनंती करतो. सफाळे आगरी समाजाचे संचालक प्रदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भगवानजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आगरी समाजाचे संचालक सफाळे गट यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. प्रकाशजी पाटील साहेब स्वतः या ठिकाणी सन्मान करतायत. नितीन पाटील भुकटन यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय श्री नितीनजी पाटील भुकटन. यानंतर आपल्या आगरी समाजाचे भूषण चांदीप गावचे माजी सरपंच श्री गोविंद पाटील यांचे चिरंजीव श्री अशोक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या समवेत आहेत त्यांच्या सौभाग्यवती वत्सलाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांनाही मी एकत्रित स्वरूपात आमंत्रित करतो. मी नरसिंहराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते वत्सलाताई आणि अशोकजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. अशोकजी पाटील साहेब आणि वत्सलाताई शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांची मोलाची कामगिरी आहे अशा उद्योजिका वत्सलाताई या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. 10 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा अतिशय रोमहर्षक असा हा पहिलाच सामना. अध्यक्ष ना ग्रामीणचे अध्यक्ष नाही समजायला मला अक्षरशः बेकार आहे. आले संजय किनी खानिवडे गावातील आगरी समाजातील एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे श्री सुजितजी भरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सदानंद साहेबांना विनंती करतो की आपण सुजितजी भरत साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सुजितजी भरत यांचा यथोचित सन्मान होतो. सदानंद साहेब यांच्या शुभ हस्ते माळेची शाल आणि गुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्याचबरोबर खानिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते भाजप युवा मोर्चाचे ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजेशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी
संजयजी भरत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री राजेशजी किनी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. शाल व गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतायत खजिनदार सन्माननीय श्री संजयजी भरत साहेब. तसेच भामलपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई ग्रामीण अध्यक्ष तसेच सौर इलेव्हनचे मालक सन्माननीय श्री संजयजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय भरत साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा यथोचित सन्मान करावा. समाजाच्या प्रत्येक सुखदुःख समर्पण 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक अशक्यता वाटणारा विजय जर आपण बघितला तर एक सोपा करून ठेवलेला आहे इथे भावेश केडी हा गोलंदाज. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर आमचे गुणलेखक साहिल पाटील आम्हाला दर्शवतील 17 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत. आणि यावेळेला आपण बघितलं तर गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर पहिल्या सामन्याचा इथे आपल्याला निकाल बघायला मिळतोय. गावदेवी स्पोर्ट चांदीप हा संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन. चला दोन्ही संघांनी दुसऱ्या सामन्यातील दोन्ही संघ आहेत ते लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यानंतर उभय संघाने नोंद घ्यायची आहे. हॅलो तर दोन्ही संघाला विनंती आहे की आपण हात मिळवणी करायची आहे, शेगन करायचं आहे. हॅलो या ठिकाणी ग्रामिका शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय श्री विश्वनाथजी तारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोर किनी साहेबांना विनंती करतो की आपण विश्वनाथ तारे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. गुच्छ व शॉल देऊन सन्मानित करतायत किशोर किनी साहेब. सन्माननीय श्री विश्वनाथ तारे साहेब यांचा यथोचित सन्मान होतो. तसेच विजयजी मधुकर पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान श्री किशोर किनी साहेबांनी करावा असे मी आपणास विनंती करतो. शाल व गुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान करतायत किशोर किनी साहेब. विजय मधुकर पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी श्री किशोर किनी साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. तसेच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जे सुखदुःखामध्ये सदैव तत्पर असतात असे भानुदासजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोरजी भजे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भानुदासजी तरे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. या ठिकाणी किशोरजी भजे साहेब भानुदास तरे साहेबांचा यथोचित सन्मान करतात. APL पर्व 3 यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे शिवणसाई गावचे सुपुत्र समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये समरस होणारे सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ग्रामिका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नरसिंहराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित